आरोग्य केंद्र आणि यांच्या संयुक्त विद्यमान आज आपण या ठिकाणी माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानात आहेत. तिथले प्रथम नागरिक अंजली जांभुर्गे मॅडम आहेत. त्याचबरोबर दादर PSCच्या समुदाय आरोग्य अधिकारी धन्य यादव मॅडम आहेत. त्याचबरोबर आरोग्य सहाय्यक अभिजित यादव आहेत, राजेंद्र मोदक आहेत, पोलीस पाटील दीपालीताई बाबर, त्याचबरोबर ग्रामसेवक अश्विनी कदम आहेत. त्याचबरोबर सरपंच मॅडम अंजली जांभुर्गे यांच्या हस्ते या ठिकाणी यानंतर मी विनोदी जडे यांना विनंती त्यानंतर मी विनोदी छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. इकडे बघा. धन्यवाद सर्व मान्यवरांचा आभार. सर्वांना विनंती करतो की आपण सुदृढ राहू शकतो, आपलं गाव सुदृढ राहू शकतं आणि त्याच अनुषंगानं शासनाने ही योजना या ठिकाणी अभियान हे सुरू केलेलं आहे. आणि आम्ही असं म्हणलं की पत्रकार म्हणून आपण काय करू शकतो, तर आपण याची जनजागृती करू शकतो की लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे अभियान कसं पोहोचेल आणि यातून जनजागृती चांगल्या पद्धतीने कशी होईल आणि आपल्या परिसराचं, आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या विभागाचं, आपल्या राज्याचं आरोग्य कसं सुदृढ राहील याची काळजी आपण सर्वांनी मिळून घेऊया. म्हणून आरोग्य विभाग कार्यक्रमाचा उद्देश काय याची प्रस्तावना आमचे मित्र योगेशजी भांडाळे यांनी सांगितलेली आहे. आरोग्य माझा गाव आरोग्य संपन्न गाव ही संकल्पना राबवण्याच्या दृष्टीने आमचे अध्यक्ष सुनीलजी साळवी, योगेश भांडाळे आणि आमचे सर्व बाकी सहकारी संतोषजी बिके, मकरन भागवत, ओंकार रेळकर आहेत, नरेश आहेत आणि आमचे काही सदस्य आले नाही काही कारणास्तव आउट ऑफ आहेत. ह्या सर्वांनी आम्ही असं ठरवलं कारण आम्ही गेली काही वर्ष म्हणजे साधारण ललेश पासून जर पत्रकारिता पकडा झालं तर एक 5-6 वर्षापासूनचे 30-35 वर्षाचे अनुभव असलेले सर्व अनुभवी पत्रकार ह्या संस्थेमध्ये आहेत आणि नेहमीच आम्ही सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग करतो. पत्रकार म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की केवळ तो बातम्या लिहिणं आणि त्याची बातमीदारी झाली की पत्रकार झाला, तर असं नाही आहे. तर याचा उद्देश तुम्ही आता बघितलं की आरोग्याच्या दृष्टीने आम्ही एकत्र आलो. तसे अनेक काही गोष्टी आहेत, जसं चिपळूण शहर किंवा परिसरातल्या आपली पूर समस्या असतील किंवा झाडं तोडण्याची समस्या असतील किंवा रस्त्यांच्या समस्या असतील यावर बातम्या लिहून आम्ही थांबलेलो नाही, तर त्या विभागाचा पाठपुरावा पण आम्ही नेहमी करत आलेलो आहोत. म्हणजे याला एक कन्स्ट्रक्टिव्ह जर्नलिझम म्हणजे विधायक पत्रकारिता असं म्हणतो. म्हणजे लोकांबरोबर लोकांच्या माध्यमातून लोकांसाठी आपण सहभाग दाखवायचा आणि मग त्यातून एक चांगलं काहीतरी फलित व्हायला यावं या दृष्टीने काही वर्ष आम्ही पत्रकारिता करतो. तर त्याचाच हा पुढचा टप्पा आहे आरोग्याचा. या निमित्ताने या व्यासपीठावर पंचायत समिती सदस्य आणि माजी आरोग्य सभापती विनोदी जडे माझे मित्र हे या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. याशिवाय देवरुखकर मॅडम आहेत आणि चिपळूण तालुकाच नव्हे जिल्ह्यामध्ये म्हणजे स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून ज्यांचं नाव आहे अशा कांचन मदार मॅडम आहेत. आम्ही या अगोदर एक कार्यक्रम केला होता एकत्रित, त्यांना माहिती आहे की एक छान कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता पोलिसांच्या माध्यमातून. तो सायबर क्राईमशी कनेक्टेड होता आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. तर त्या विषयावर कधीतरी आपल्याला बोलता येईल. तर त्या आहेत. याशिवाय विनया झगडे मॅडम आहेत, सुप्रिया देवरुखकर मॅडम आहेत आणि या गावच्या प्रथम नागरिक
अंजली जांभोटे मॅडम आहेत. याशिवाय समुदाय आरोग्य अधिकारी मॅडम प्रज्ञा यादव मॅडम पण उपस्थित आहेत आणि बाकी सर्व सदस्य गुरु मॅडम पण उपस्थित आहेत. आपण सर्व या मोठ्या संख्येने उपस्थित आहात. आमच्या या उपक्रमाला आणि आरोग्य विभागाच्या उपक्रमाला आपण चांगली साथ दिली आहे. आपण दोन्ही संघटना किंवा संस्था म्हणजे तुम्ही शासकीय प्रणालीवर काम करणारी संस्था, लोकप्रतिनिधी आणि आम्ही पत्रकार असे हे चांगलं हे काय म्हणतो समीकरण इथं जोडलं गेलं आहे. तर या निमित्ताने जे जे काही उपक्रम असतील शासनाचे असतील म्हणा किंवा गावातले उपक्रम असतील तुम्ही कधीही हात मारा, विनंती आमच्याबरोबर कंटिन्यू असतातच. म्हणजे राजकारण सोडून सुद्धा बऱ्याच गोष्टी अशा सामाजिक उपक्रमांना घडत असतात तर त्याची नेहमी साथ असते. तर हा जो शासनाची संकल्पना आहे की आता आमचे योगेशी म्हणाले की जे घडण्यापूर्वी आपण काही गोष्ट घडण्यापूर्वी जसं आपल्या होण्यापूर्वी तुम्ही प्रिकॉशन घेतली त्याची काळजी घेतली तर ती पुढे घडणार नाही. आरोग्याच्या दृष्टीने ह्या गोष्टी तशाच असतात की आपण अगोदर प्रिकॉशन घेतली तर पुढे काही घडणार नाही. सर्वच गोष्टी आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो माझ्या नशिबात हा रोग होता, माझ्या नशिबात असं होतं. नशिबात काही नसतं. यू हॅव टू टेक द केअर. तुम्ही प्रिकॉशन आणि हल्ली आपण कोरोनासारख्या महामारी म्हणजे जागतिक महामारीतनं बाहेर पडलो आहोत. आपण आता जगलो इथे जीवित आहोत याचा अर्थच असेल की आपण पुढे जगणार आहोत. त्यामुळे आपण एक चांगली काय म्हणतात एक विल पॉवर घेऊन पुढे आलो आहोत आणि एक स्ट्रेंथ आलो की ह्या मोठ्या आजारातून आपण सर्वाइव्ह होऊन जेव्हा पुढे येतो तेव्हा तुमची स्ट्रेंथ खूप मोठी असते. ही स्ट्रेंथ घेऊन आपण प्रत्येक गावामध्ये जायचे. जसं आता तुमच्या गावामध्ये आम्ही एक काम आपण करणार आहोत. ही माहिती लोकांपर्यंत पोहोचली. अंगातून घामाच्या धारा निघत आहेत म्हणून मला प्रत्यक्षात जोश किती सुद्धा बघायचं आहे. आपण जे स्लोगन आहे माझं गाव आरोग्य संपन्न गाव, एक 2-3 घोषणा देऊया. माझं गाव आरोग्य संपन्न गाव, माझं गाव आरोग्य संपन्न गाव, माझं गाव. आरोग्य संपन्न गाव. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले शासनाच्या महत्वाकांक्षी आणि धोरणात्मक अशा कार्यशाळेसाठी आपण इथं पिंपरी ग्रामपंचायतीमध्ये आपण सर्वजण जमलेलो आहोत. मला अत्यंत आनंद होतो की चिपळूणचे जर्नलिस्ट असोसिएशन आणि तालुका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अशा आरोग्यदायी कार्यक्रम आपण इथं घेतोय आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच माजी आरोग्य सभापती विनोदजी झगडे सर, त्याच्यात पंचायत समितीच्या सदस्या देऊतकर मॅडम, प्रथम नागरिक जांभुलेकर मॅडम, चिपळूण जर्नलिस्ट काली सर, त्याचबरोबर कार्याध्यक्ष सतीशजी कदम सर, भागवत सर, योगेश बांडावडे सर, पिलखे सर असतील, ओंकार सर असतील, त्याचबरोबर कदम साहेब, सर्व आरोग्य कर्मचारी, व्यासपीठावरील मान्यवर, समुदाय आरोग्य अधिकारी यादव मॅडम, माझी मैत्रीण मीनल गुरव, सर्व जमलेल्या तुम्ही आशा कर्मचारी, सदस्य, आरोग्य कर्मचारी, बंधू आणि भगिनी, आपली आजची जी कार्यशाळा आहे माझं गाव आणि आरोग्य संपन्न गाव, या कार्यशाळेच्या मागे जे आहे ते म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमच्या आरोग्यमंत्री आपले प्रकाशजी आंबेडकर साहेब, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर मॅडम, या सर्वांनी मिळून माझं गाव आणि आरोग्य संपन्न गाव या उपक्रमाचा शुभारंभ जो आहे तो 1 एप्रिल रोजी केलेला आहे पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये. 1 एप्रिल पासून त्याची व्याप्ती जी आहे ती 31 मार्च पुढच्या वर्षी 2027 पर्यंत ठेवलेली आहे. आणि या माझं गाव आणि आरोग्य संपन्न गाव या कार्यक्रमाचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्टच पुढे असं आहे की आपल्याला लोकांपर्यंत जागरूक असा समुदाय निर्माण करायचा आहे. म्हणजे प्रत्येकानं आपल्या आरोग्याविषयी जागरूक राहिलं पाहिजे. त्याचबरोबर जसं योगेशजी बांडावडे यांनी सांगितलं की प्रतिबंधात्मक उपचार पद्धती आहे, ऑलवेज प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर ती प्रतिबंधात्मक उपचार पद्धती आहे त्या आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लोकसहभाग आहे तो घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र दिन, एक दिन महाराष्ट्र दिन आपण म्हणतो, कणखर देशा राखण देशा महाराष्ट्र देशा, तर त्या महाराष्ट्र दिनाचंच औचित्य साधून आज हा जो कार्यक्रम घेतलेला आहे ती फक्त एक औपचारिक अशी कार्यशाळा नाहीये. तर या कार्यक्रमाचं उद्दिष्ट बघा तुम्ही किती साध्य होत आहे. तिथं लोकप्रतिनिधी आहेत, तिथं पत्रकार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आहेत, आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेत आणि सर्व सुजाण नागरिक आहेत. म्हणजे आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्याला निरोगी महाराष्ट्राचा संकल्प कसा बांधता येईल त्याच्यासाठी आपण
कशीच आपल्याला योग्य कार्यक्रम होणार आहे, ग्राम पातळीवर होणार आहे, या सगळ्याचं मूल्यमापन झाल्यानंतर येणार आहे. आता तुम्ही बघा, एखाद्या गावाची आपण जेव्हा कल्पना करतो तेव्हा आजकालची बदलती जीवनशैली किती महत्वाची आहे. तर बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याची देवता मंत्री जमीन होतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाच्या अंतर्गत आरोग्य विभाग चिपळूण आणि जंगली असोसिएशन चिपळूण यांच्या माध्यमातून आपली कार्यशाळा आणि या कार्यशाळेच्या निमित्त आमच्या मंचकावर उपस्थित असलेले चिपळूण पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्य माझ्या सहकारी सुप्रियाताई देवरुखकर, आपल्या जनरल असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी साळवे, कार्य अध्यक्ष सन्माननीय सतीशजी कदम, दुसरे ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय मोहनजी भाकर, पत्रकार ओंकारजी रेळकर, पत्रकार कदम, आमचे पत्रकार संदेश पिलके, ज्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकले त्या स्त्रीरोग तज्ञ आणि नेहमीच आरोग्याच्या सर्व सामाजिक कार्यामध्ये सहभागी असणाऱ्या राज्याचे मदार, आमच्या दादर केसीच्या रुद्र मॅडम, आमचे सरपंच बेचावडे मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र योगेशजी मंडाळे आणि सर्वच मान्यवर मंडळी, विशेषतः या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेल्या सर्व आशा वर्कर, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना निश्चित धन्यवाद देईन की आरोग्य विभाग आणि पत्रकारांच्या संयुक्त विद्यमाने याच्या कार्यशाळेला या अभियानातून आपल्या जिल्हा परिषदेमध्ये सुरुवात होती. खरं तर एक चांगला संकल्प घेऊन आपण काम करतोय, परंतु सुनीलजी खंत एका गोष्टीचे की आपण जो हा कार्यक्रम आहे हा फक्त आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या फक्त मर्यादित न राहता, कारण की जोपर्यंत कोणतंही अभियान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत सर्वसामान्यांचा त्यात सहभाग होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने ते अभियान यशस्वी होत नाही, असं माझं म्हणणं आहे. कारण की आपण जर पाहिलं तर ग्राम स्वच्छता अभियानच्या माध्यमातून सुरुवात झाली, खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली गावागावामध्ये, परंतु ते अभियान काही कालांतरानंतर थांबलं. नंबरची शर्यत होती त्यावर चालू होतं. खऱ्या अर्थानं हे जे शिबिर, हे जे अभियान आहे, हे अभियान खऱ्या अर्थानं प्रत्येकाला गरजेचं असं आहे. कारण की आपण जर म्हणजे माझं गाव माझं आरोग्य संपन्न होणार आहे, तर मग याकरता या सहभागामध्ये या कार्यशाळेमध्ये इथल्या आपल्या जेवढे मोठ्या प्रमाणात बचत गट आहेत, कारण की घरातली जी स्त्री असते, माता असते, या सगळ्या गोष्टी तिच्यापासून सुरुवात झाली तर चांगल्या पद्धतीने हा मेसेज वेगवेगळ्या जाईल. कांचन मदार मॅडमनी चांगल्या पद्धतीने सांगितलं की हे आरोग्य अभियान काय गरजेचं आहे, कोणत्या कशा प्रकारे गरजेचं आहे. परंतु हे अभियान होत असताना मगाशी ज्या पद्धतीने सुप्रियाताई बोलले की सुरुवात ही स्वच्छतेतून झाली पाहिजे. ही स्वच्छता मग ज्या पद्धतीने आज अनेक ठिकाणी जे सांडपाणी आहे, या शिबिरामध्ये सहभाग व्हायचं म्हणजे कशा पद्धतीने काम करायचं ह्याची पण मार्ग झालं पाहिजे. स्वच्छता म्हणजे आपल्या अनेक ठिकाणी घराच्या पाठीमागे असणारं सांडपाणी आणि त्या सांडपाण्यामधून होणारं डासांची उत्पत्ती असेल किंवा त्या माध्यमातून होणारे अनेक रोग असतील, तर त्याकरता पहिलं काय काम करा म्हणजे हे जे अभियान राबवताना ग्रामपंचायतीने एक कार्यक्रम निश्चित केला पाहिजे. ग्रामपंचायत असेल, इथले स्थानिक स्वराज्य उपकेंद्र असेल आणि मग इथल्या जी आपल्या सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळ आहेत किंवा महिला बचत गट आहेत किंवा तिथले लोकप्रतिनिधी आहेत, त्या सगळ्यांना एकत्र घेऊन असे जे कार्यक्रम आपण राबवला पाहिजे की नेमकं हे आपण राबवायचं म्हणजे काय राबवायचं. मग त्यामध्ये मला सांगितल्याप्रमाणे जे सांडपाणी असेल किंवा कचरा असेल, कारण की तुम्ही जे पत्रकार मंडळी कायम अनेक प्रश्नांवर काम करत असतात, विशेषतः मग आपला महामार्ग असू दे, अगदी करोनाच्या काळामध्ये असू दे किंवा अनेक वृक्षतोड असू दे की कोणत्याही ज्या गोष्टी समाजाला अन्यायकारक आहेत किंवा समाजाच्या हिताच्या आहेत त्याकरता उभं राहण्याचं काम आपण करतात. पण मला आपल्या सर्वांना एक विनंती आहे की आमच्याकडे सगळ्यात मोठ्या प्रमाणे काय की आमच्या या सगळ्या ग्रामपंचायती आहेत, का छोट्या ग्रामपंचायती आहेत, यामध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन होत नाही. आणि कचऱ्याचं व्यवस्थापन का होत नाही, कचरा संकलित आता बऱ्याच ठिकाणी आमच्या गाड्या आहेत कचऱ्याच्या, पण कचरा संकलित करणं आणि तो त्याला डेपो करणं किंवा एखाद्या ठिकाणी त्याची विल्हेवाट लावून त्याचं विघटन करणं ह्या ज्या गोष्टी आहेत त्याकरता खऱ्या अर्थानं मी पण तो आता यावर संदर्भ ठेवला की जिल्हा परिषद काम करताना आपल्याला एका ग्रामपंचायत शक्य असेल तर 3-4 ग्रामपंचायत एकत्रित तो प्रोजेक्ट राबवता आला. कारण की आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी म्हणजे कचरा
आज प्लास्टिक आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणे अस्वच्छता आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीतून अनेक रोगांना समोर जातं. परवा परवा आपण एका अभिनंदन एक लेक्चर ऐकलं, त्यामध्ये असं कळालं की एका गर्भवती मातेने जे प्लास्टिक म्हणतात आपण पाण्यामध्ये, ते प्लास्टिक वितळलेलं प्लास्टिक माशाने खाल्लं होतं आणि तो मासा तिने तिच्या आहारात आला आणि त्याबद्दल तिच्या मुलाला पायाचा कॅन्सर झाला. एवढं प्लास्टिक तुम्ही बघितलं ना तर समुद्रामध्ये भारताच्या क्षेत्रफळा एवढंच प्लास्टिक बाटली एवढं साईज आपल्या समुद्रामध्ये साठलेलं आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपण ग्रामपंचायत काम करताना प्लास्टिकचं निर्मूलन करणं, कचऱ्याचं निर्मूलन करणं, सांडपाण्याचं जे निर्मूलन आहे ते करणं आहे. आपण जर पाहिलं मागाशी पण सांगितलं की आपण आता इथं सभागृहात 50 बसले, त्यात आता 5 जण मोबाईलच्या माध्यमातून म्हणजे काय आलं, मोबाईल जेवढं आपण मोबाईलमुळं आपली प्रगती झाली की अनेक गोष्टी आपण मोबाईलमुळे एका बटनावर आपण करू शकतो. त्या 2 गोष्टी झाल्या की मला आठवतं की आमच्या लहानपणी आपण रोज 2 तास खेळायचो, क्रिकेट खेळायचो, कबड्डी खेळायचो, बाकीचे पूर्वीचे खेळ असायचे, लगोरी वगैरे जे खेळ असायचे ते आता खेळ मुलांना तुम्ही दिसत नाही. मुलं टीव्हीवर मोबाईल गेम, टीव्ही गेम त्याच्यामध्ये आपण हेल्दी होतो. आज सुद्धा कोरोनामध्ये आपण अनेक जणांना आपण ज्या पद्धतीने कोरोनाला मात केली होती, आपली इम्युनिटी पॉवर जी आपली ताकद होती ती आजच्या मुलांमध्ये फार कमी झाली. आपण जर बघितलं मुलांमध्ये चष्मा लागणं किंवा हे तर त्याकरता आपल्याला ग्लोबल वातावरणापासून ते अगदी मुलांपर्यंत सगळ्यांना आपण हे करण्यासाठी एखादी कार्यशाळा अभिनंदन ठेवायला लागली. दुसरी गोष्ट जर आपल्या मोठ्या ग्रामपंचायती आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये आपण जर योगाचा एखादा प्रशिक्षण आपण जर ठेवला, नियुक्ती केला आहे 2 महिन्यासाठी 3 महिन्यासाठी की आज आपल्याला बघितलं तर बऱ्यापैकी आपलं जे दैनंदिन जीवन आहे, जे स्ट्रेस आहे, या सगळ्या गोष्टीतून आपल्याला हे डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, असे अनेक आजार म्हणजे हाडांचे आजार, असे अनेक आजार आपल्याला जडतात. याचं कारण काय तर आपल्याला आपण व्यायाम पुरेसा करूया ना. ठीक आहे, व्यायाम म्हणजे काय, मग मॅडम बोललं की व्यायाम म्हणजे आपल्याला आपण 50 वर्षामध्ये आपल्याला 500 किलो वजन उचललं नाही किंवा आपल्याला डब्ल्यूच मारले नाही, पण जर आपण योगा केला किंवा आपण जर चालतो तर ती एक जनजागृती होण्यासाठी जर आपण एक सवय म्हणून जर एखाद्या ग्रामपंचायतीत आपण जर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून योगा क्लासेसचं आपण जर सुरुवात केली आणि त्याकरता आपण गावातल्या लोकांना याला प्रवृत्त केलं तर त्यातून देखील आपल्याला या पद्धतीने आरोग्यासाठी चांगलं काम आपल्याला करता येईल. त्यांना स्वच्छता आहे, आपलं आरोग्य मुलांसाठी आहे, मातासाठी आहे किंवा त्याबद्दल आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत आणि आपण एक शपथ घ्यायची आहे निरोगी महाराष्ट्रासाठी आणि माझं गाव कसं आरोग्य संपन्न राहील त्याबद्दल. माझं गाव आरोग्य संपन्न गाव, माझं गाव आरोग्य संपन्न गाव, हे फक्त गाव नाही, हे फक्त गाव नाही, ही आपली ओळख आहे, ही आपली ओळख आहे. मातीचा सुगंध, मातीचा सुगंध, कष्टाची ताकद आहे, कष्टाची ताकद आहे. स्वच्छता ठेवू, स्वच्छता ठेवू, रोग हटवू, रोग हटवू, तंबाखू दारू दूर सारू, वेळीच तपासणी करू, वेळीच तपासणी करू, आरोग्याची ज्योत प्रत्येक घरी लावू, हातात हात घेऊन म्हणूया, आरोग्य संपन्न गाव घडवूया. ही फक्त शब्दाची मोहीम नाही, ही आहे लोकांच्या एकजुटीची ताकद. म्हणून आजच शपथ घेऊया, स्वच्छ गाव, निरोगी गाव, समृद्ध गाव. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.